बे भाग 2 इतिहास पेपर क्रमांक 4 यातील पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव का झाला, त्याची कोणती कोणती कारणं होती हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तत्पूर्वी 1857च्या आधी 1757 पासून तर 1857 पर्यंत संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात काय पार्श्वभूमी होती, कोणते कोणते उठाव इंग्रजांच्या विरोधात झाले, इंग्रजी प्रशासन असेल किंवा इंग्रजांचं जे धोरण होतं, व्यापारी धोरण असेल, याच्या विरोधात संपूर्ण भारतात काय प्रतिक्रिया उमटल्या होत्या, त्याची पार्श्वभूमी आपल्याला सर्वप्रथम अभ्यासायची आहे. 1857 पूर्वी बिहारमध्ये 1800ला चोरोंचो हा उठाव झाला. भूषण सिंहांनी त्याचं नेतृत्व केलं. यानंतर बंगालमध्ये फकीरांचा उठाव झाला, संन्यासांचा उठाव झाला बंगालमध्ये. पंजाबमध्ये कुका उठाव झाला. सावंतवाडीला फोंडा या ठिकाणी 1844ला उठाव झाला. पाळेकरांचा उठाव दक्षिण भारतामध्ये झाला. त्याच्यानंतर त्रिपुरा या ठिकाणी कुकी उठाव झाला. ओरिसामध्ये खोंड हा उठाव झाला. आसाममध्ये नागा जमातीच्या लोकांनी इंग्रजांच्या धोरणाविरुद्ध उठाव केला. त्यानंतर वेल्लोरला भारतीय शिपायांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केला. यानंतर मेदिनापूर या ठिकाणी नायकांचा दक्षिण भारतामध्ये उठाव झाला. त्रावणकोर या ठिकाणी सुद्धा उठाव झालेला आहे. यानंतर बरेली या ठिकाणी उठाव झाला. अलीगडला उठाव झाला. सुरत या ठिकाणी मिठावरील कराच्या विरोधात उठाव झाला. संथाळांचा बंगालमध्ये उठाव झाला. छोटा नागपूर या ठिकाणी कोल उठाव झाला. आसाममध्ये ओहम उठाव झाला. याच्यानंतर गारो प्रदेशात खासीचा उठाव झाला. कच्छ गुजरातमध्ये उठाव झाला. यानंतर बघेरा यांचा बधेरा उठाव झाला. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा विविध उठाव झाले. महाराष्ट्रामध्ये नागपूर, जमखंडी, मुधोळ, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, त्याचबरोबर पेठ, खानदेश या ठिकाणी उठाव झाले. रामोशांचा उठाव झाला. कोळ्यांचा उठाव झाला. भिल्लांचे उठाव झाले. गोंड जमातीचा उठाव झाला. हाटकऱ्यांचा उठाव झाला. यानंतर प्रतापराव यांनी सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केले. हे सर्व उठाव इंग्रजांच्या जो काही आर्थिक किंवा धार्मिक किंवा लष्करी असा जो काही अन्याय अत्याचार होता त्याच्या विरोधात हे सगळे उठाव संपूर्ण भारतामध्ये झाले. या उठावांचं विविध नेत्यांनी नेतृत्व केलं. इंग्रज अधिकाऱ्यांनी, मग ते कमिशनर असतील, मेजर असतील किंवा कॅप्टन असतील, यांनी हे सगळे उठाव मोडून काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु या प्रत्येक उठावामध्ये भारतीय जनतेच्या मनामध्ये इंग्रजांच्या या सगळ्या धोरणाबद्दल रोष निर्माण होत होता, हे लक्षात येतं. हे उठाव काही वेळा वर्षभराच्या काळाचे होते, काही वेळा 1-2 वर्षाच्या अंतराने पुन्हा पुन्हा हे उठाव झाले. या उठावांच्या माध्यमातून इंग्रजांना विरोध करण्याची किंवा इंग्रजांच्या धोरणांना विरोध करण्याची एक मानसिकता भारतीयांमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. काही वेळेला जनतेने, काही वेळेला सैनिकांनी किंवा काही वेळेला इथल्या राजांनी हे उठाव इंग्रजांच्या विरोधात केलेले आहेत. परंतु फितुरांच्या मदतीनं म्हणा किंवा स्वतःच्या सैन्य किंवा स्वतःचं एक शिस्तबद्ध नियोजन याच्यामुळं इंग्रजांनी हे उठाव दडपून काढण्यासाठी प्रयत्न केले. रामोशांच्या उठावाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हा उठाव मोडून काढण्यासाठी 5-5 हजार रुपये रकमांच्या म्हणजे बक्षिसं इंग्रजांना लावावी लागली. कित्येक बिघे जमीन इनाम दिली जाईल. जो कोणी या बंडाच्या नेत्यांची माहिती देईल, त्यांचा सुगावा लावून देईल, त्यांना अशा प्रकारे रोख बक्षिसं दिली जातील, अशा प्रकारचं आमिष इंग्रजांकडून दाखवलं गेलं. 5-5 हजारांचं बक्षीस जर एखाद्या उठावकर्त्याला पकडण्यासाठी लावलं जात असेल तर त्या उठावाची तीव्रता किंवा ते उठाव इंग्रजांच्या या दडपशाहीच्या धोरणाविरुद्ध किती तीव्रतेने होत होते याची जाणीव आपल्याला
होऊ शकते. आणि त्याचबरोबर इंग्रजांचं जे प्रशासन आहे ते भारतामध्ये सुरू होण्याला कारणीभूत झालेल्या ज्या 2 घटना आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इंग्रजांनी वखारे निर्माण केल्या इथल्या मुघलांकडून किंवा इतर सत्ताधीशांकडून आपल्या वखारींसाठी जागा मिळवून असेल, सवलती मिळवून असेल किंवा काही इनामं मिळवून असेल, हे इंग्रज व्यापाऱ्यांनी केलं. परंतु हे सगळं म्हणजे एक ईस्ट इंडिया कंपनी मार्फत हे सगळं चालत होतं. आणि प्रत्यक्ष कुठला राज्यकारभार इंग्रजांच्या हातामध्ये आलेला नव्हता. त्या भागापुरतं वखारीपुरतं त्यांचं कामकाज चालायचं. व्यापार संपूर्ण भारतात चालायचा. धर्मप्रसार आणि व्यापार यांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक आणि धार्मिक अत्याचार इथल्या प्रजेवरती होत होता. इथल्या प्रशासनात संधी मिळाली की त्यांच्याकडनं हस्तक्षेप केला जात होता. परंतु प्रत्यक्षपणे त्यांचा अंमल एखाद्या प्रदेशावरती सुरू व्हायला जे काही घटना कारणीभूत ठरल्या ते म्हणजे प्लासीचं युद्ध. 1757च्या जून महिन्यात 23 तारखेला प्लासीचं हे युद्ध झालं. प्लासीचा नवाब सिराज उद्दौला याच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनीनं केलेलं हे युद्ध आहे. इंग्रज अधिकारी क्लाइव्ह याने याच्यामध्ये कंपनीच्या वतीने भाग घेतला. ज्या सिराज उद्दौलाने इंग्रजांच्या विरोधात संघर्ष उभा केला त्याच सिराज उद्दौलाचा लष्करी अधिकारी मीर जाफर याला हाताशी धरून इंग्रजांनी हे युद्ध जिंकलं. आणि पुढे मीर जाफरला त्यांनी बंगालचा नवाब म्हणून घोषित केलं. परंतु नंतर मीर जाफर आणि मीर जाफरच्या इतर वंशजांना लक्षात आलं इंग्रजांचं धोरण. तेव्हा पुन्हा एकदा इंग्रजांबरोबर बंगालचा संघर्ष झाला. प्लासीच्या या युद्धानं इंग्रजांना बंगालच्या प्रशासनात सरळ सरळ हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली होती. म्हणजे तिथं राज्य जरी मीर जाफरचं असलं तरी सगळे मुख्य आर्थिक किंवा लष्करी अधिकार मात्र इंग्रजांच्या हातामध्ये आलेले होते. म्हणजे राज्यकारभार बंगालच्या नवाबाने करायचा, परंतु जे काही उत्पन्न असेल ते मात्र इंग्रजांना मिळत होतं. आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय असेल, कोणत्याही महत्त्वाच्या घडामोडी या इंग्रजांच्या परवानगीशिवाय, कंपनीच्या परवानगीशिवाय नवाबाला करता येत नव्हत्या. म्हणजे प्लासीच्या युद्धानं इंग्रजी सत्तेचा पाया खऱ्या अर्थानं भारतात घातला गेला. यानंतर इंग्रजांच्या या सत्तेला दृढ होण्याची संधी मिळाली ती म्हणजे बक्सारच्या युद्धानंतर. बक्सारचं युद्ध 1764 मध्ये 23 ऑक्टोबरला झालं. बक्सारचं युद्ध इंग्रजांच्या विरोधात तिघांनी मिळून लढवलेलं आहे. याच्यामध्ये बंगालचा नवाब होता मीर कासिम, अयोध्येचा नवाब होता शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी मिळून इंग्रजांच्या विरोधात हे युद्ध किंवा कंपनीच्या विरोधात हे युद्ध उभं केलेलं होतं. इंग्रजांचा मेजर मनरो याने या युद्धामध्ये कंपनीच्या बाजूने भाग घेतला आणि या तीनही भारतीय सत्ताधीशांचा पराभव बक्सारच्या युद्धामध्ये झाला. आणि खऱ्या अर्थानं आता इंग्रजांची दृढ सत्ता भारतामध्ये स्थापन झाली. आणि अशा पद्धतीनं 1757 पासून तर 1858 पर्यंत विविध उठावांच्या आणि बंडांच्या माध्यमातून भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधात वातावरण निर्मिती व्हायला सुरू झाली होती. इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराला विरोध करायला सुरुवात झाली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीमधूनच 1857चं एक स्वातंत्र्य युद्ध इंग्रजांच्या विरोधामध्ये उभं राहिलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या गेल्या कित्येक वर्षांपासूनचा जो इथल्या राजकारणातला, अर्थकारणातला, धार्मिक जीवनातला, सामाजिक जीवनातला हस्तक्षेप होता त्याचा उद्रेक म्हणजे 1857चा उठाव होता. 1857च्या उठावाला कित्येकांनी शिपायांचं बंड असं म्हटलं किंवा काहींनी शिपायांची भाऊगर्दी असं म्हटलं किंवा इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हटलं की शिपायांच्या मनातल्या रोषाचा तो एक उद्रेक आहे किंवा काडतूस हे जे तात्कालिक कारण या उठावाला ठरलं होतं त्यामुळं हा उठाव झाला असं काही इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हटलं. परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र 1857चा हा फक्त उठाव नव्हता, हा कुठल्या घटनेचा उद्रेक नव्हता, बंड नव्हतं, तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी
किंवा स्वातंत्र्याच्या दृष्टीनं एक पुकारलं गेलेलं युद्ध होतं, असं या दोघांनीही आपलं मत व्यक्त केलेलं आहे. गव्हर्नर जनरल कॅनिंग, ईस्ट इंडिया कंपनीचा हा गव्हर्नर, तो म्हणतो की 1857चं उठाव किंवा बंड हे फक्त काही सीमित स्वरूपापुरतं नाही, ते जर व्यापक झालं तर त्याचे परिणाम किंवा त्याच्यामध्ये जनता किंवा इतर भारतीय देशी सत्ता जर सहभागी झाल्या तर ते खूप मोठं देशव्यापी असं होऊ शकतं आणि ते ईस्ट इंडिया कंपनीसाठी जड जाऊ शकतं, अशा प्रकारचं मत या कॅनिंगने व्यक्त केलं. आता ही झाली मागच्या 100 वर्षातली पार्श्वभूमी, जी 1857 पर्यंत भारतीयांना घेऊन आली. आता प्रत्यक्षपणे उठावासाठी काय ठोस महत्त्वाची कारणं ठरली, तर त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, लष्करी आणि तात्कालिक अशा स्वरूपाच्या कारणांचा विचार करायचा आहे. आजच्या या तासामध्ये आपण 1857च्या उठावाची राजकीय कारणे याबद्दलचा विचार करू. राजकीय कारणांमध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे तैनाती फौज. तैनाती फौज, ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल लॉर्ड वेल्सली याने तैनाती फौज काढली. व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी किंवा इतर परकीय व्यापाऱ्यांनी स्वतःच्या वखारी भारतामध्ये स्थापन केल्या. वखारी म्हणजे व्यापारी केंद्र, आणि या ठिकाणी त्यांनी त्यांना आवश्यक असणारी विविध बांधकामं केली आणि त्याच्या संरक्षणासाठी त्या तटबंदी वगैरे बांधणं आणि सैन्य ठेवणं, अशा पद्धतीने त्यांनी सवलती इथल्या देशीय सत्तांकडनं मिळवल्या आणि त्यातून त्यांनी जे सैन्य उभं केलं ते त्यांच्या या वखारींच्या संरक्षणासाठी तर पुरेसं होतंच, परंतु ते अतिशय शिस्तबद्ध असं सैन्य निर्माण केलं होतं. आणि या सैन्यांच्याच मदतीनं ते काही वेळा भारतीय राजांमध्ये झालेल्या संघर्षात हस्तक्षेप करत त्या सैन्याच्या मदतीच्या मोबदल्यात काही सवलती ते या लोकांकडून मिळवून घेत. आणि त्यातूनच मग लॉर्ड वेल्सलीनं तैनाती फौजेची एक संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणली. भारतामध्ये निजामाने सगळ्यात पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार केला. तैनाती फौजेची योजना काय होती, तर जो कोणी भारतीय राजा या फौजेचा स्वीकार करेल त्याचा राज्याचं रक्षण ईस्ट इंडिया कंपनीच्या या तैनाती फौजेने करायचं आणि त्या बदल्यात या फौजेचा खर्च म्हणून काही गावं, काही प्रदेश कायमची या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला किंवा इंग्रजांना तोडून द्यायची. त्या राजाने तिथला सगळा महसूल या इंग्रजांनीच गोळा करायचा. म्हणजे तैनाती फौजेच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या भारतीय राजांच्या ज्या काही साम्राज्य आहेत त्यातल्या गावांवरती, प्रदेशांवरती हक्क यायला सुरुवात झाली. फक्त प्रदेशापुरताच हक्क मर्यादित राहिला नाही, तर ज्यांनी तैनाती फौज स्वीकारली त्याने कुठलंही युद्ध, कोणतीही मोहीम इंग्रजांच्या या ईस्ट इंडिया कंपनीच्या परवानगीशिवाय करायची नाही, अशी अट त्यात घातली गेली. आणि मग यातून भारतीयांमध्ये जे काही संघर्ष निर्माण होत गेले त्यात इंग्रजांनी या तैनाती फौजेच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे राजकीय हस्तक्षेप करायला सुरुवात केला. प्रारंभीच्या काळात तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राजांच्या हा धूर्त हेतू इंग्रजांचा जो आहे तो लक्षात आला नाही, परंतु नंतर मात्र तैनाती फौजेचा जो काही शिकंजा भारतीय राजांच्या या राज्यकारभारावर आवळला जात होता त्याचे दूरगामी परिणाम भारतीय राजकारणावर व्हायला सुरुवात झाली. यानंतरचा दुसरा मुद्दा राजकीय कारणांमध्ये विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे संस्थानांचं विलिनीकरण. तर भारतामध्ये अनेक राज्य होती, अनेक छोटी छोटी संस्थानं होती. आता ज्या राजाला किंवा ज्या संस्थानिकाला स्वतःचा पुत्र नसेल ते लोक किंवा ते सत्ताधीश एखादा दत्तक पुत्र घ्यायचे आणि त्या दत्तक पुत्राला गादीवरती बसवून पुढचा राज्यकारभार चालवला जायचा. परंतु लॉर्ड डलहौसीने हा दत्तक नामंजुरी अशा प्रकारचं एक धोरण त्याने अंमलात आणलं, किंवा एखाद्या संस्थानाचा राज्यकारभार किंवा राजकीय गोंधळ एखाद्या संस्थानामध्ये आहे ते कारण पुढे केलं. म्हणजे अशा प्रकारची कारणं पुढे करून संस्थानांचं विलिनीकरण या लॉर्ड डलहौसीने करायला सुरुवात केली. आणि त्यातूनच मग झाशी, संबळपूर, उधमपूर, नागपूर, सातारा यासारखी संस्थानं दत्तक वारसा किंवा आर्थिक व्यवस्था ही कारणं देऊन खालसा करण्यात आली. आणि संस्था खालसा केल्यामुळं
तिथल्या राजांचा अधिकारही नष्ट झाला आणि त्यांच्या आश्रयानं आश्रित असलेली प्रजा किंवा त्यांच्या आश्रयानं ज्यांना काम मिळालंय त्या सगळ्यांच्या हाताचं काम गेलं आणि याचा परिणाम इथल्या राजकीय जीवनासोबतच आर्थिक जीवनावर सुद्धा झाला. जी संस्थानं पिढ्यानपिढ्या इथं राज्यकारभार करत आली होती त्या संस्थानांचा अशा पद्धतीनं दत्तक वारस नामंजूर करणं किंवा आर्थिक अराजकतेचं कारण देऊन त्यांच्या सत्ता नष्ट करणं हे जे इंग्रजांनी चालू केलं त्यामुळं तिथल्या राजकीय सत्तांचा आणि जनतेचा सुद्धा इंग्रजांच्या विरोधात एक मतप्रवाह तयार व्हायला लागला. यानंतर पुढचं कारण आहे राजकीय कारणांमधलं ते म्हणजे पदव्या, पेन्शन्स किंवा इनामं रद्द केली. जशी संस्थानं खालसा केली, संस्थानं खालसा करून त्या राजाला असलेल्या पदव्या किंवा पेन्शन्स, जसं दुसऱ्या बाजीरावाचा दत्तकपुत्र नानासाहेब पेशवे यांना पेन्शन दिली जायची आणि यांना काही पदव्या होत्या, या सगळ्या या इंग्रज लोकांनी किंवा या ईस्ट इंडिया कंपनीने रद्द केल्या. फक्त राजांच्याच पदव्या पेन्शन्स रद्द झाल्या नाहीत तर त्याच बरोबरीनं यांच्या आश्रयाला असलेले जे काही अधिकारी असतील, कलाकार असतील किंवा इतर कोणी असे प्रतिभा संपन्न लेखक असतील यांच्या ज्या पदव्या होत्या, पेन्शन्स होत्या त्या सुद्धा बंद झाल्या आणि त्यामुळे राजांसोबतच राजांवर अवलंबून असलेले हे जे मोठे मोठे कलाकार, सरदार असतील त्यांचं सुद्धा मान सन्मान रद्द झाले आणि त्यांचं सुद्धा एक आर्थिक नुकसान याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालं. यानंतर राजकीय कारणांमधलं पुढचं कारण आहे ते म्हणजे ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण. आता ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह पासून डलहौसीपर्यंत आपण जर पाहिलं तर सतत कंपनीच्या मार्फत साम्राज्य विस्ताराचं धोरण राबवलं गेलं. म्हणजे साम दाम दंडभेद कोणत्याही पद्धतीनं इथं ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचा म्हणा किंवा प्रशासनाचा म्हणा विस्तार करण्याचा प्रयत्न इथं केला गेला आणि त्यांच्या या साम्राज्यवादी धोरणाचा एक जाच इथल्या संस्थानिकांवर किंवा इथल्या प्रजेवरती होत होता. त्याचबरोबर राजकीय कारणांमधलं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे भारतीय राजांना मिळणारी अन्यायकारक किंवा अपमानकारक वागणूक. आता लॉर्ड कॅनिंग याने मुघल बादशहाला इशारा दिला होता की तुमच्या पदव्या काढून घेतल्या जाईल, तुम्हाला लाल किल्ला रिकामा करावा लागेल. मुघल सत्ता 1526 पासून भारतामध्ये होती, वैभवाच्या अतिउच्च शिखरावर पोहोचलेली मुघल सत्ता होती आणि त्या मुघल सत्तेच्या बादशहाला कॅनिंगने जर अशा पद्धतीनं इशारा दिला असेल, अशा पद्धतीनं अन्यायकारक वाक्य तो त्यांना बोलला, त्यानंतर साहजिकच इथल्या बादशहांच्या किंवा राजांच्या, सुलतानांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विरोधात रोष निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि इतक्या वर्षांपासून ज्यांचं राज्य इथं आहे त्यांना जर इंग्रजांकडून अशा पद्धतीची वागणूक दिली जात असेल किंवा त्यांना अशा पद्धतीनं अन्याय करणारं किंवा दुर्व्यवहार करणारं बोलणं जर इंग्रज सत्तेकडून बोललं जात असेल तर साहजिकच प्रजेच्या मनात सुद्धा त्याच्याबद्दलचा रोष निर्माण झाला. अशाच प्रकारची वागणूक नानासाहेब पेशव्यांना, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना सुद्धा दिली गेली आणि मग हीच सगळी जी काही राजमंडळी आहेत किंवा जे संस्थानिक आहेत ते राजकीय दृष्ट्या या सगळ्या संग्रामामध्ये किंवा उठावामध्ये सहभागी झाले आणि त्याचबरोबर त्यांची प्रजा किंवा त्यांचे सैनिक सुद्धा या उठावामध्ये सहभागी झाले. यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे 1857च्या उठावासाठीचं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे आर्थिक कारणे. आतापर्यंत आपण पाहिली ती राजकीय कारणं. राजकीय कारणातले आपण 5 उपपॉइंट्स पाहिले. 5 उपपॉइंट्स कोणते होते तर तैनाती फौज, यानंतर संस्थानांचं विलिनीकरण, तिसरा पॉईंट होता पदव्या आणि पेन्शन्स नष्ट करणं, चौथा पॉईंट होता इंग्रजांचं साम्राज्यवादी धोरण आणि 5वा होता इथल्या राजांना किंवा संस्थानिकांना मिळणारी अपमानकारक वागणूक. यानंतर 1857च्या उठावाचं आणखीन एक प्रमुख कारण ते म्हणजे आर्थिक कारण. आता या आर्थिक कारणांमध्ये अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे शेतीविषयकचं इंग्रजांचं धोरण.
इंग्रजांनी इथं व्यापार सुरुवात केल्यानंतर इथल्या प्रशासनात हस्तक्षेप करत करत जेव्हा सवलती मिळवायला सुरुवात केली किंवा इथं प्लासी किंवा बक्सारच्या युद्धानंतर महसुलाचा अधिकार जो काही इंग्रजांना मिळाला, त्यात त्यांनी कायमधारा, महालवारी, रयतवारी यासारख्या महसुलाच्या पद्धती भारतामध्ये राबवायला सुरुवात केली. परंतु या महसूल पद्धतीमधून शेतकऱ्यांची लूटच केली जात होती. समजा दुष्काळ पडला किंवा काही रोगराई आली पिकावरती तरी सुद्धा शेतकऱ्यांना सारा हा भरावाच लागत होता. जो सारा भरणार नाही त्याच्या जमिनी लिलावात निघायच्या किंवा त्याने स्वतःच जमिनीवरती कर्ज घेऊन तो सारा भरावा लागत होता. म्हणजे पर्यायानं शेतकऱ्यांची जी रोजीरोटी आहे, शेतकऱ्यांना ज्याच्यातून स्वतःचं कुटुंब चालवायचं आहे, ती जमीनच त्यांच्या मालकीची राहत नव्हती. काही वेळेस उत्पन्न जर आलं तर ते सगळंच्या सगळं उत्पन्न साऱ्यामध्ये द्यावं लागत होतं. त्यामुळं त्याच्या कुटुंबाचं आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या शेतमजूर कुटुंबांचं सुद्धा उपासमारी इंग्रजांच्या या शेतीविषयक धोरणामुळे होत होती. म्हणजे शेतीतून फक्त महसूल गोळा करणं, परंतु कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा किंवा मदत शेतकऱ्यांना दिली जात नव्हती. म्हणजे दुहेरी शासन पद्धतीमुळं राज्यकारभार करायचा संस्थानिकांनी, ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या असतील त्या संस्थानिकांनी आणि उत्पन्न मात्र घ्यायचं इंग्रजांनी. अशा प्रकारच्या या दुहेरी पद्धतीमुळं शेतकरी मात्र मधल्यामध्ये भरडला जात होता आणि शेतकऱ्यांवरच आलेलं हे संकट, त्यामुळं पर्यायानं प्रजेवरती सुद्धा उपासमारीचं संकट निर्माण झालेलं होतं. किंवा हातचं काम गेल्यामुळं शेतकरी आणि त्याच्या शेतात राबणारा मजूर या दोघांचीही आर्थिक परिस्थिती बिकट झालेली होती. यानंतरचा आर्थिक कारणांमधला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे उद्योगधंदे बुडाले. तर भारतीय उद्योग कसे बुडतील याचा पुरेपूर प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीकडून केला गेला. भारतातून कच्चा माल परदेशात नेणं, त्याच्यावरती प्रक्रिया करून तो माल भारतात आणणं किंवा भारतीय वस्तूंना अतिशय अल्प दरामध्ये खरेदी करणं, अशा पद्धतीनं इंग्रजांनी हे धोरण आखलं आणि त्यामुळं इथला जे काही उद्योगधंदे होते ते बुडाले. इंग्रजांच्या या धोरणासमोर हे उद्योगधंदे टिकू शकले नाहीत. इथं तयार होणाऱ्या वस्तूंचा उत्पादन खर्च वाढला, अनेक प्रकारचे कर त्याच्यावर लादले गेल्यामुळे इथं तयार होणाऱ्या वस्तूंचा उत्पादन खर्च वाढला आणि त्यामुळे साहजिकच त्याची किंमतही वाढली आणि त्या खरेदी करणं भारतीय जनतेला शक्य नव्हतं. आणि अशा पद्धतीनं मग भारतीय वस्तू इथल्या बाजारपेठेत टिकाव धरू शकत नव्हत्या. उद्योगधंदे बुडाल्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाच्या बाबतीत नुकसान झालं, या उद्योगांना लागणारा जो माल होता त्याच्या बाबतीतल्या भावाचं नुकसान झालं किंवा या उद्योगधंद्यांवर जो कामगार वर्ग अवलंबून होता त्यांच्या हातचं काम गेलं. म्हणजे पर्यायानं पुन्हा एकदा शेतकरी आणि या उद्योगधंद्यावर अवलंबून असणारा कामगार वर्ग यांच्या कुटुंबाची उपासमार आणि आर्थिक नुकसान आणि त्यातच भारतीय प्रजेला स्वतःच्या देशात तयार होणाऱ्या दर्जेदार वस्तूच खरेदी करणं अशक्य झालं आणि त्यामुळं मग भारतीय लोकांना सुद्धा त्यांच्या दैनंदिन वस्तूंसाठी आर्थिक ओढाताण करावी लागत होती. यानंतर पुढचं कारण आहे आर्थिक कारणांमधलं ते म्हणजे रोख स्वरूपाचा व्यवहार. तर रोख स्वरूपाचा व्यवहार म्हणजे काय, तर आधीचं इंग्रजांच्या आधीचं इथलं जर व्यवहार धोरण पाहिलं तर 12 बलुतेदारी 12 अलुतेदारी यांच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये अशा पद्धतीनं व्यवहार व्हायचे की आपल्याकडे उत्पादित होणारा माल दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आणि त्या बदल्यात आपल्याला ज्या मालाची किंवा गोष्टीची गरज आहे ती त्या व्यक्तीकडून घ्यायची. अशा प्रकारचं हे धोरण होतं. त्यामुळं पैशाच्या बाबतीत रोख व्यवहार होत नव्हते. जसं की एखाद्याने आपलं धान्य द्यायचं आणि त्या बदल्यात वस्तू घ्यायची असं होतं. परंतु आता जर भारतीय मालच खरेदी म्हणजे घेऊ शकत नव्हतो, परकीय माल जर घ्यावा लागत असेल तर रोख स्वरूपामध्ये त्याला द्यावं लागणार होतं. आणि त्याचबरोबरीनं आणखीन एक ते म्हणजे महसूल सुद्धा रोखीनं सुरू केला. आपण इंग्रजांच्या आधीचं महसूल धोरण जर पाहिलं तर ज्यांना रोखीनं महसूल देणं शक्य नाही
त्यांच्याकडून धान्य स्वरूपामध्ये किंवा शेतात उत्पादित होणाऱ्या माल स्वरूपामध्ये महसूल घेतला जात होता आणि जेवढा महसूल ठरवलाय तेवढ्या किमतीचं धान्य त्या शेतकऱ्यांकडनं घेतलं जायचं महसूल म्हणून. आणि जेव्हा बाजारपेठेत उत्तम किंमत असेल तेव्हा तो माल जो आहे तो त्या म्हणजे स्थानिक सत्तांकडनं विकला जायचा आणि तो महसूल रोख स्वरूपामध्ये आपल्या खजिन्यामध्ये गोळा केला जायचा. परंतु इंग्रजांनी मात्र आता धान्य स्वरूपामध्ये महसूल न घेता रोखीनं महसूल घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं मग सावकारांकडनं कर्ज घेणं आलं आणि त्यातून पुन्हा सावकारांकडून इथल्या भारतीय लोकांवरती होणारा आर्थिक अत्याचार सुरू झाला. अशा पद्धतीनं इथली प्रजा पुन्हा एकदा इंग्रजांच्या या रोख स्वरूपाच्या व्यवहारामुळं आर्थिकदृष्ट्या पूर्णतः कंगाल व्हायला सुरुवात झाली होती. यानंतर आर्थिक जीवनातला किंवा आर्थिक कारणांमधला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक शोषण. आता इंग्रजांनी तैनाती फौजेच्या माध्यमातून खालसा धोरणाच्या माध्यमातून आर्थिक शोषण करायला सुरुवात केलेली होती किंवा इथं दुष्काळ, पूर, रोगराई यासारखी संकट जर आली तरी सुद्धा इंग्रजांनी महसूल सोडला नाही किंवा इथले काही कर असतील ते सोडले नाहीत. म्हणजे आर्थिक शोषण एन प्रकारे संपूर्ण बाजूंनी कशा प्रकारे प्रजेचं किंवा इथल्या राजकीय सत्तांचं आर्थिक शोषण करता येईल हाच उद्देश कंपनी सरकारनं डोळ्यासमोर ठेवला आणि जास्तीत जास्त पैसा इंग्लंडला कसा पाठवता येईल याची तरतूद सतत या ईस्ट इंडिया कंपनीकडून केली जात होती. आणि त्यामुळं राजा आणि शेतकरी, विविध प्रकारचे अधिकारी, सरदार, शेतमजूर, कामगार अनेक आणि एवढंच नव्हे तर या सगळ्यांवर अवलंबून असणारी म्हणजे दया मागून जगणारी जी प्रजा होती म्हणजे ती सुद्धा आता म्हणजे अतिशय हतबल झाली आणि इंग्रजांच्या या आर्थिक शोषणाचा प्रचंड रोष राजापासून तर सामान्य प्रजेपर्यंत सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण झालेला होता. आणि यानंतर आर्थिक कारणांमधलं आणखीन एक आणि शेवटचं कारण आपल्याला पाहायचंय ते म्हणजे जमीनदारांच्या जहागिऱ्या जप्त झाल्या. जर आपण उत्तर भारताचा विचार केला तर मोठे मोठे जमीनदार उत्तर भारतामध्ये होते. शेकडो एकर जमिनी ज्यांच्याकडे होत्या आणि त्या जमिनी त्यांना जहागीर स्वरूपात, मानसन्मान स्वरूपात मिळालेल्या होत्या, वतन स्वरूपात मिळालेल्या होत्या. या जमिनी किंवा या जहागिऱ्या इंग्रजांनी जप्त करायला सुरुवात केली. म्हणजे ज्या जमीनदारांबरोबर संघर्ष झाले त्यांच्या जमिनी इंग्रजांनी जप्त करायला सुरुवात केली आणि साहजिकच जमीनदारीच्या माध्यमातून त्या प्रदेशामध्ये या जमीनदारांची असणारी आर्थिक सत्ता किंवा या जमीनदारांची तिथली जी काही राजकीय सत्ता होती ती इंग्रजांच्या या धोरणामुळे नष्ट झाली आणि त्यामुळं जमीनदार वर्ग सुद्धा इंग्रजांच्या विरोध गेला. कित्येक पिढ्या या जमीनदारांनी त्या भागामध्ये एखाद्या राजाप्रमाणे, एखाद्या सत्ताधीशाप्रमाणे त्या प्रजेमध्ये तिथल्या प्रजेवरती आपलं धोरण राबवलेलं होतं. जमीनदार म्हणजे त्या भागापुरता एखादा राजा असल्यासारखाच होता. स्वतःच्याच नियमांप्रमाणे तिथला कारभार पाहणारे हे जमीनदार वर्ग होता आणि या जमीनदार वर्गाचा अशा पद्धतीनं इंग्रजांनी जहागिऱ्या जप्त करून जो काही त्यांची कोंडी, आर्थिक कोंडी असेल, तिथली राजकीय कोंडी ती केली आणि या सगळ्या जमिनी किंवा जहागिरी जप्त करून जास्तीत जास्त प्रमाणात पैसा पुन्हा कसा इंग्लंडला पाठवता येईल हेच धोरण ईस्ट इंडिया कंपनीचं होतं आणि यामुळं हे जहागीरदार सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये सहभागी झालेले होते. म्हणजे आर्थिक कारण 1857च्या उठावातली मुख्य कारणांमध्ये आज आपण पाहिलं ते म्हणजे राजकीय कारण. त्याच्यामध्ये आपण 5 मुद्दे पाहिले. त्याच्यानंतर आर्थिक दुसरा मुख्य कारण ते म्हणजे आर्थिक कारणे. त्यामध्ये पुन्हा आपण 5 उपमुद्दे पाहिले. पहिला होता की ब्रिटिशांचं शेतीविषयक धोरण. यानंतर होता की इंग्रजांनी इथले उद्योगधंदे बुडवले. तिसरा होता इंग्रजांनी रोख स्वरूपाचे व्यवहार सुरू केले. चौथा होता इंग्रजांनी भारतीयांचं आर्थिक शोषण करायला सुरुवात केली आणि 5व्या मुद्द्याचा आपण विचार केला तो म्हणजे इथल्या जहागीरदारांच्या जहागिऱ्या इंग्रजांनी जप्त केल्या. म्हणजे अशा पद्धतीनं इंग्रजांनी इथं स्वतःची राजकीय आणि आर्थिक हुकूमत निर्माण करायला सुरुवात केली आणि ज्याचा उद्रेक 1857च्या उठावामध्ये झाला. म्हणजे 1857च्या उठावाला ही 2 प्रमुख सबळ कारणं कारणीभूत ठरली.
यानंतर पुढच्या तासामध्ये सामाजिक, धार्मिक आणि लष्करी कारणांचा आपण विचार करूयात.